प्रथम क्रमांकासाठी रेफ्रिजरेटर, गदा, ढाल अशा स्वरूपाची पारितोषिके रत्नागिरीकरांचा साज पळतोय बाबर शेठ प्रसन्न रत्नागिरी। नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद बंडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आता मी आहे देवरुखला आणि देवरुखला आज नांगरणी स्पर्धा आहे आणि तेच बघायला मी आलो आहे। पाठीमागे बघा तिथे गर्दी आहे ती आणि आता थोड्या वेळातच नांगरणी स्पर्धा सुरू होईल। तर मैदान दाखवतो तुम्हाला। तर या साईडला स्टेज आहे आणि इकडे मैदान आहे। तर हे असं मैदान आहे। तर ते बैल तिकडून येत आहेत, तिकडून स्टार्टिंग पॉईंट आहे आणि बैल असे येऊन तिकडून असा टर्न मारून परत इकडे निदान दशीकडे जाणार आहे। तर हे सगळं टायमिंगवर आहे। तर आता बैलांना मैदान दाखवत आहेत। स्पर्धा आहे ती विजय प्रतिष्ठानकडून भरवण्यात आली आणि माझा भाऊ आहे प्रवीण गेले, तो पण या कमिटीमध्ये आहे। तर तो त्याबद्दल थोडीशी माहिती सांगेल आपल्याला। विजय प्रतिष्ठान देवरुख आयोजित ही भव्य दिव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा आणि हे वर्ष पर्व दुसरं आहे आणि हे तुम्हाला नियोजन दिसतंय, जबरदस्त नियोजन आहे आणि आकर्षक बक्षीस आहे। प्रथम क्रमांकाला फ्रीज आणि गदा आणि ढाल देण्यात येणार आहे। द्वितीय क्रमांकाला TV आहे, तृतीय क्रमांकाला होम थिएटर आहे। जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या ही बैलजोडी बघा, घाटी बैलजोडी आहे। तर नांगरणी स्पर्धेसाठी माहोल गर्दी आहे आणि अजून चालू झाले नाही त्याच्यामुळे कमी आहे, तरी चालू झाल्यावरती अजून गर्दी होईल। तर या साईडला अशा गाड्या पार्क केल्या आहेत ज्याच्यातून बैल वगैरे आणलेले आहेत। आज पाऊस पण खूप आहे तरी गर्दी खूप आहे आणि माहोल पण खूप मस्त झाला आहे। तर आता थोड्याच वेळात चालू होतील स्पर्धा। मैदान या साईडला आहे आणि इकडची सिनरी बघा, खूपच भारी वाटतंय, जबरदस्त। आणि आज पाऊस पण खूप आहे ना त्याच्यामुळे खूपच भारी वातावरण झालंय आणि आज मजा येणार आहे बघायला। अतिशय उत्कृष्ट अशी बक्षिसांची मालिका इथे आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक सुंदर अशी गदा, त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकासाठी रेफ्रिजरेटर, गदा, ढाल अशा स्वरूपाची पारितोषिके आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी 32 इंच LED TV, ढाल अशा स्वरूपाचं बक्षीस पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी पॉवर फॅन, ढाल। छकड्याचं मैदान असू द्या किंवा नांगरणी स्पर्धा असू द्या, कोकणातला बेताज बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं तो पांढऱ्या दादा गुरे आरोलीकर या ठिकाणी आपल्या लाडक्या माया आणि झलकला घेऊन मैदानात आला। स्वतः तो आपल्या मैदानामध्ये मालेपिंड आहे। तर नांगरणी स्पर्धा बघायला पब्लिक बघा किती येते, सगळीकडे गर्दी खूप झाली आता। 12 नंबर सन्मान केला जातोय। शिट्टी वाजली, जोडी शिटली, रत्नागिरीकरांचा साज पळतोय बाबर शेठ प्रसन्न रत्नागिरी अशी ही जोडी पळते। 30 नंबरची जोडी पळते। बघूया या मैदानावर रत्नागिरीतनं आलेला गावठी गटाचा हा साज किती वेळेची नोंद करते। सुंदर जोडी पळते। 21-59 अजून गावठी गट चालू असल्यामुळे घाटी बैल आहेत ते इकडे सगळे असे बांधून ठेवलेले आहेत। तर ह्या बैलजोडीची स्पीड खूप चांगली आहे पण बाद झाली ती। बाबल्याची ही जोडी पळवणार अतिशय जबरदस्त वेगात सुटलेली जोडी आहे। फिरला काय
रेलिंगच्या बाहेर आहे. तर ही बैलजोडे ती बाद झाले. ही बैलजोडी बाद झाली कारण ती झेंडाला टच झाले. ही सुद्धा बैलजोडी बाद झालेली आहे. गती वाढायला पाहिजे आणि पैसा पडतो. अशा रीतीने आजची बैलगाडी स्पर्धा ही संपलेली आहे आणि आता सगळे घरी निघालेत. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.